Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this second lecture of subject drugstore and business management on the topic inventory control. In previous lecture, we have started this topic, that is the inventory control, and in that we have seen that inventory is the nothing but it is the sum of value of raw material, fuels, lubricant, spare part, and maintenance consumable, semi products, and finished goods stocks of a business firm at a given point of time is called as the inventory. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं आहे का इन्व्हेंटरी म्हणजे कुठलाही एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन असलं तर त्यामध्ये ज्या आपण सर्व वस्तूंची एकत्रित बेरीज, मग ते फर्निचर असेल, वस्तू असतील, रॉ मटेरियल असेल, फिनिश प्रोडक्ट असेल, याची सर्वांची एकत्रित व्हॅल्यूच्या टर्म्समध्ये बेरीज, इट इज कॉल्ड ॲज द इन्व्हेंटरी. मग आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं व्हेरियस ऑब्जेक्टिव्स आर देअर फॉर द इन्व्हेंटरी कंट्रोल विच इन्क्लूड द to achieve the maximum customer service, to minimize the inventory investment, and for the low cost of plant operation inventory management is necessary. Then we discuss about the various techniques which are used for the inventory control, and very number of techniques are there which are used for the control of inventory, and among that we discuss on a technique, that is the ABC analysis method. In that we classified the number of items available in a business firm in three categories: A category, B category, and C categories. A category generally covers the 10% of total inventories, but it consumes the total 70% of total budget, right? B items covers the 20% of total inventory, but it consumes the 20% annual budget, and C categories are those items which are 70% of the total investment, but it consumes around 10% of budget. And according to that we have classified the various items into these three groups, that is A, B, and C group. Now in today's lecture we are going to discuss on a point, that is second method of inventory control is called as the economical order quantity or EOQ method, and we also going to discuss the various methods for determination of inventory by EOQ method. आता आजच्या टॉपिकचं नाव आहे पहा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही एक इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे. ह्या मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुमचा एखादा बिझनेस असेल त्यावेळेस तुम्हाला लागणाऱ्या वस्तूची ज्यावेळेस ऑर्डर देतात तर ती ऑर्डर किती दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे, सो दॅट इट विल बी हॅविंग द मिनिमम, तुमचं जे त्याला मिनिमम खर्च येईल, म्हणजेच ती ऑर्डर एकदम इकॉनॉमिकल म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला स्वस्त, बरोबर. इकॉनॉमिकल इन द सेन्स आपल्याला ती ऑर्डर किती कमीत कमी पैशामध्ये ती आपण ऑर्डर प्लेस करू शकतो, ही जे डिटर्मिनेशनची मेथड आहे दॅट इज द इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी. मग तुमचा एखादा बिझनेस असेल, सपोज आपलं मेडिकल शॉप आपण टाकलं, मग आपण मेडिकल शॉप टाकल्यानंतर आपल्याला ज्या सिरप्स असतील, टॅबलेट्स असतील, क्रीम असतील, इंजेक्शन असतील, इफ आवर बिझनेस इज रिटेल दॅट टाईम वी विल परचेस द गुड्स फ्रॉम द होलसेलर. मग त्या वस्तू आपण होलसेलरकडून किती क्वांटिटीमधून परचेस करायच्या ही आपल्याला डिटरमाइन करावं लागेल, आणि ते डिटरमाइन करण्यासाठीची जी मेथड आहे दॅट मेथड इज द इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी मेथड. दिस टेक्निक इज यूज टू फाइंड आउट हाऊ मच ऑफ द इन्व्हेंटरी टू बी ऑर्डर. ह्या टेक्निकमध्ये आपल्याला काय कळतं, ह्या टेक्निकमध्ये आपल्याला कळतं की किती प्रमाणामध्ये आपण इन्व्हेंटरी ऑर्डर केल्या पाहिजे, म्हणजे वस्तू किती क्वांटिटीमध्ये आपण ऑर्डर केल्या पाहिजे, बरोबर. द करेक्ट क्वांटिटी. आता आपण जनरली एखाद्या शॉपकीपरला, रिटेलर शॉपला विचारलं तर तुम्ही किती प्रमाणात वस्तू ऑर्डर करतात, ते काय सांगतील तुम्हाला एकदम योग्य प्रमाणात, म्हणजेच इन
करेक्ट क्वांटिटी. मग व्हॉट इज दॅट करेक्ट क्वांटिटी? करेक्ट क्वांटिटी कशाला म्हणायचं? करेक्ट क्वांटिटी टू बाय अँड क्वांटिटी, correct quantity of the material to buy is the quantity at which ordering cost and inventory carrying cost will be a minimum. करेक्ट क्वांटिटी कशाला म्हणायचं? मग ज्या क्वांटिटीमध्ये ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट हे काय असतील? मिनिमम. आता तुम्ही म्हणाल ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे काय आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? आता सगळ्यात पहिले आपण इथपर्यंत लक्षात घेऊ. इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीला ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट काय असतील? मिनिमम. मग आता ऑर्डरिंग कॉस्टमध्ये काय काय येतं पहा. ऑर्डरिंग कॉस्टमध्ये येतं कॉस्ट ऑफ पेपर वर्क इन्व्हॉल्व इन प्लेसिंग ऑफ ऑर्डर, लाईक यूज ऑफ पेपर, टायपिंग, पोस्टिंग, फिलिंग, हे ऑर्डरिंग कॉस्टमध्ये येतं. अजून याच्या व्यतिरिक्त ऑर्डरिंग कॉस्टमध्ये काय येतं? इट इन्क्लूड्स द कॉस्ट ऑफ सॅलरीज ऑफ द स्टाफ इन्व्हॉल्व इन दिस वर्क, द कॉस्ट ऑफ इन्सिडेंटल टू प्लेसिंग अन ऑर्डर, लाईक ऑर्डरचा फॉलोअप घेणं, ऑर्डर फॉलोअप, रिसिविंग, ऑर्डर आल्यावर वस्तू स्वीकारणं, त्याचं इन्स्पेक्शन करणं, ह्या सगळ्याची जी कॉस्ट असेल दॅट कॉस्ट इज कॉल्ड ॲज द ऑर्डरिंग कॉस्ट. आता जनरली हे कुठं ॲप्लिकेबल आहे? जनरली इट इज ॲप्लिकेबल टू द लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन वेअर द परचेस डिपार्टमेंट और द ऑर्गनायझेशन इज व्हेरी मच बिगर. दॅट टाइम दिस स्मॉल थिंग्स आर ऑल्सो कन्सिडर. छोटे छोटे थिंग्स कोणत्या? की ऑर्डर द्यायची आहे, मग ऑर्डर देताना पेपर वर्क किती करावं लागेल? मग पेपर वर्क करायचं म्हणजे ऑर्डर प्लेस करण्यासाठी आपल्याला पेपरचा यूज करावा लागेल, पेपरवरती ऑर्डर टाईप करावं लागेल, पोस्ट करावं लागेल, प्रिंटिंग करावं लागेल, किंवा एकदा ऑर्डर दिली तर ती ऑर्डर देणारा माणूस जो असेल त्याची सॅलरी झाली, त्याच्यानंतर ती ऑर्डर दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं आलं, फॉलोअप नंतर त्याचं ज्यावेळेस ती ऑर्डर आपली फुलफिल होईल, आपल्यापर्यंत येईल, त्यावेळेस तिचं रिसीव करावं लागेल, नंतर इन्स्पेक्शन करावं लागेल. ह्याचे सगळ्याचे जे कॉस्ट आहे, एकत्रित कॉस्ट, ह्या कॉस्टला काय म्हणलेलं आहे? ऑर्डरिंग कॉस्ट. बरोबर, याला काय म्हणलेलं आहे? मग ऑर्डरिंग कॉस्ट. मग आता आपण पाहिलं की इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? जी ही क्वांटिटी ॲट विच ऑर्डरिंग कॉस्ट, ही जी ऑर्डरिंग कॉस्ट असेल दॅट ऑर्डरिंग कॉस्ट अँड इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट विल बी मिनिमम. मग आता आपण ऑर्डरिंग कॉस्टमध्ये तर पाहिलं काय काय येतं. आता इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टमध्ये पाहू आपण. इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट काय असतं? इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट इज रिप्रेझेंटेड बाय द ॲटम्स लाईक रेंट ऑफ स्टोरेज, कॉस्ट ऑफ इन्शुरन्स, टॅक्सेस, सॅलरीज ऑफ द स्टोर कीपर, लॉसेस इन द स्टोर ड्यू टू द स्पॉइलेज, प्रिफलेज, वेस्टेज, ब्रोकेज. It includes in the inventory carrying cost. आता इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टमध्ये काय काय येतं? जे आपण पाहिलं ऑर्डरिंग कॉस्ट, म्हणजे ऑर्डरिंग कॉस्टमध्ये आपण पाहिलं की वस्तूची आपण ऑर्डर केली, मग त्यासाठी पेपर वर्क केलं, त्याच्यासाठी एक पर्सनने टायपिंग केलं, त्या पर्सनची सॅलरी आली, फॉलोअप आला, इन्स्पेक्शन आलं, हे झालं ऑर्डरिंग कॉस्ट. पण एकदा वस्तू आपल्यापर्यंत आल्या, मग आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या आपल्यापर्यंत आल्या, मग ते आपल्याला कुठंतरी स्टोअर करावं लागतील. सपोज आपला बिझनेस मोठा असेल तर आपल्यासाठी गोडाऊन असेल, मग तिथं स्टोअर कीपर असेल. बरोबर, म्हणजे ती वस्तू आपण स्टोअर केली, त्या गोडाऊनचं काही भाडं असलं, रेंट असलं, ते आलं, ते आपल्या आयटम्समध्ये ॲड होईल. त्याच्यानंतर तिथं स्टोअर कीपर म्हणजे जो पर्सन सॅलराईज पर्सन अपॉइंट केला असेल त्याच्या सॅलरीचं कॉस्ट आली. त्याच्यानंतर वस्तू आपण स्टोअर केली म्हणजेच आपण तिचा इन्शुरन्स करणार, कारण देअर मे बी थ्रेफ्ट, देअर मे बी अ स्पॉइलेज ड्यू टू द फायर, देअर मे बी अ चान्सेस ऑफ थ्रेफ्ट. मग याच्यासाठी आपण इन्शुरन्स करणार, त्याच्यावरती टॅक्सेस भरणार. तिथं आपण काही वस्तू स्टोरेजमध्ये लॉस होऊ शकतो. सम गुड्स आर देअर, दे मे बी डिटोरेट ड्युरिंग स्टोरेज, लाईक म्हणजे ह्या सगळ्या वेस्टेज होणार. ह्या सगळ्या याची बेरीज जी असेल दॅट विल बी द इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. अंडरस्टँड? सो द perfect or the correct quantity to buy the goods is the quantity where this both ordering cost and this inventory carrying cost will be minimum is called as the correct quantity, or it is called as the economical order quantity.
मग आता ही करेक्ट क्वांटिटी कशी फाइंड आउट करायची? फॉर दॅट पर्पज देर आर व्हेरियस टेक्निक्स और मेथड्स फॉर द डिटर्मिनेशन ऑफ इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी डिटर्मिनेशनसाठी वेगवेगळ्या मेथड आहे. जनरली 3 मेथड्स आर देअर. फर्स्ट वन इज द टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑफ EOQ. Second one is the graphical representation of EOQ. Third one is the determination of EOQ by an algebraic method. These are the 3 methods which is used for the determination of economical order quantity. Economical order quantity determinationच्या ह्या 3 मेथड आहे. कोणत्या कोणत्या? टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑफ EOQ, graphical representation of EOQ and determination of EOQ by algebraic method. These are the 3 methods which are used for the determination of economical order quantity. मग आता वन बाय वन पाहू आपण. सगळ्यात पहिली पाहू टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑफ EOQ. टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑफ EOQ. आता ह्या मेथडमध्ये काय केलं जातं? इन दिस मेथड अ टॅब्युलर अरेंजमेंट ऑफ अ डाटा रिलेटिंग टू द ॲटम्स ऑफ अ मटेरियल हेल्प्स इन द डिटर्मिनेशन ऑफ ॲप्रॉक्सिमेट EOQ. आता टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑर्डर आपल्याला डिटर्माइन करायची की विच इज द इकॉनॉमिकल ऑर्डर, की कोणत्या ऑर्डरमध्ये आपण कमीत कमी ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आपण कशामध्ये कमीत कमी ठेवू शकतो. अशी ऑर्डर जी असेल त्याला म्हणायचो आपण इकॉनॉमिकल ऑर्डर. मग टॅब्युलर मेथडमध्ये काय करतो आपण? डाटाचं रिप्रेझेंटेशन टेबल फॉर्ममध्ये करतो आणि त्याच्यावरून डिटरमाइन करतो की कोणत्या ऑर्डरमध्ये कमीत कमी आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट पण कमीत कमी असेल आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट पण कमी असेल. मग आता पहा याच्यामध्ये काय करतो? इन दिस अरेंजमेंट हेल्प टू द कंपनी टू फाइंड आउट नंबर ऑफ ऑर्डर्स दॅट मे बी प्लेस वीकली, क्वार्टरली, मंथली, इयरली. मग मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमधून ऑर्डर जात असतात. कधी कधी आठवड्याला जात असतात, कधी कधी महिन्याला जातात, कधी कधी वर्षाला जातात, कधी कधी क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्याला जातात. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला ही मेथड काय करते? फाइंड आउट करते की टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण ज्यावेळेस डाटा अरेंज करतो त्यामध्ये आपल्याला कळतं की आपण किती ऑर्डर किती क्वांटिटीमध्ये दिली पाहिजे, ज्यामुळे आपला इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट काय राहील? मिनिमम राहील. बरोबर. मग आता त्याचं एक्झाम्पल पाहू तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन चांगल्या प्रकारे ही टॅब्युलर डिटर्मिनेशन ऑफ EOQ समजेल. दिस इज द वन एक्झाम्पल. आता हे काय एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, 1 सेकंड. याच्यामध्ये दिसत असेल नंबर. आता एक बिझनेस ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, त्याच्या नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर दिलेलं आहे. इथं दिसतंय नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर. त्याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहे. ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट दिलेलं आहे आणि ॲन्युअल इन्व्हेंटरी कॉस्ट दिलेलं आहे. बरोबर. आणि ही तर शेवटच्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे? शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे टोटल ॲन्युअल कॉस्ट. टोटल ॲन्युअल कॉस्ट इज द सम. कशाची बेरीज आहे ती? ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टची बेरीज आहे हे शेवटच्या कॉलममध्ये. अंडरस्टँड. मग आता आपल्याला ह्या टेबलवरून काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणती प्रॉपर क्वांटिटी आणि कोणती प्रॉपर फ्रिक्वेन्सी आहे ऑर्डरिंगची हे फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. दिस इज द टॅब्युलर मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ EOQ वेअर वी हॅव डिझाइन द डाटा और वी हॅव अरेंज द डाटा इन टेब्युलर फॉर्म. बरोबर. मग आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. इथं दिलं आहे सगळ्यात पहिला कॉलम. हा पहिला जो कॉलम दिसतोय ना तुम्हाला, त्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे? नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर दिसतं इथं. 1 सेकंड. नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर दिसतं हे. आता इथं दिलं आहे 1 नंबरला किती आहे? एका इयरला पर ऑर्डर, एका पर इयरमध्ये ऑर्डर किती आहे? 12. म्हणजे एका मंथला किती झाल्या? 1. अंडरस्टँड. नंबर ऑफ ऑर्डर्स इन इयर इज इक्वल टू 12. सो ऑर्डर पर मंथ इज 1. एका महिन्याला 1 ऑर्डर दिली म्हणजे 12 महिन्याच्या 12 ऑर्डर झाल्या. बरोबर. हा दुसरा कॉलम आहे. नंबर ऑफ ऑर्डर किती दिल्या याच्यात? 6 इन अ इयर. म्हणजे किती महिन्यातून ऑर्डर दिली? 2 महिन्याला एकदा ऑर्डर दिली म्हणजेच ऑर्डर किती झाल्या? 6.
तीन नंबरमध्ये किती दिलं आहे? तीन नंबर कॉलममध्ये दिलं आहे नंबर ऑफ ऑर्डर्स इन अ इयर किती आहे? 4. म्हणजेच एका महिन्याला ऑर्डर किती असतील? किती महिने मिळून एकदा ऑर्डर असेल? 3 महिने मिळून एकदा ऑर्डर असेल, म्हणजेच नंबर ऑफ ऑर्डर विल बी 4. ही खालचं 4 नंबरचं पॉईंट. ऑर्डर नंबर ऑफ ऑर्डर्स इन इयर किती आहे? 3. म्हणजे किती महिन्याला एकदा ऑर्डर असेल? 4 महिन्याला. 5 नंबरच्या पॉईंटमध्ये नंबर ऑफ ऑर्डर्स इन इयर किती दिलेलं आहे? 2. म्हणजेच किती महिन्यानंतर एकदा ऑर्डर जात असेल? 6 महिन्यानंतर. येते लक्षात? शेवटचं 6 नंबरच्या पॉईंटमध्ये नंबर ऑफ ऑर्डर इन इयर किती दिलेलं आहे? 1. म्हणजेच वर्षातून फक्त कितीदा ऑर्डर निघते? एकदा. म्हणजे हे तुम्हाला रिलेशन कळलं असेल की नंबर ऑफ ऑर्डर्स इथं जे दिलेलं आहे, नंबर ऑफ ऑर्डर्स इन अ इयर, दिस फ्रिक्वेन्सी टेल अस अबाउट द नंबर ऑफ ऑर्डर्स पर मंथ. म्हणजे एका वर्षाला किती ऑर्डर जातात? म्हणजे आपल्याला माहिती आहे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. म्हणजे ह्या एका वर्षामध्ये 12 ऑर्डर चालल्यात, म्हणजे एका महिन्याला किती चालल्यात? 1 चालली. ह्या एका वर्षाला 6 ऑर्डर चालले, म्हणजेच 2 महिने मिळून एकदा ऑर्डर चालली. अशा प्रकारे आपण ते रिलेशन लावू शकतो. मग आता याच्यामधला सेकंड कॉलम आहे ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट. आपण असं कन्सिडर करू, एक ऑर्डर देण्यासाठी 10 रुपये खर्च येतो. किती? 10 रुपये. म्हणजेच ह्या 12 ऑर्डर द्यायच्या, म्हणजेच आपल्याला एका वर्षाला ऑर्डरिंग कॉस्ट किती येईल? 12 ऑर्डरसाठी 12 × 12 × 10 म्हणजेच 120. ह्या 6 ऑर्डरसाठी किती खर्च येईल? 6 × 10 म्हणजे 60. ह्या 4 ऑर्डरसाठी किती येईल? 4 × 10. आपण 10नी का मल्टिप्लाय करतोय? आपण असं कन्सिडर केलं 10 इज द ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्टमध्ये काय केलं? म्हणजे टायपिंग, त्या पर्सनची सॅलरी, ती पोस्टेज किंवा त्याचा फॉलोअप रिसिविंग हे करण्यासाठी एका ऑर्डरला 10 रुपये खर्च आहे, आपण असं कन्सिडर केलं आहे. तर ह्या 12 ऑर्डरसाठी कधी खर्च येईल? फॉर दिस 12 ऑर्डर्स, या 1 नंबरच्या त्याच्यासाठी येईल 120 रुपीज. ह्या 6 ऑर्डरसाठी 60 रुपीज, 4 ऑर्डरसाठी 40 रुपीज, 3 ऑर्डरसाठी 30 रुपीज, 2 ऑर्डरसाठी 20 रुपीज. अंडरस्टँड? ह्या प्रकारे त्याच्यामध्ये काय राहील? त्याच्यामध्ये राहील त्याचा खर्च. बरोबर? 2 ऑर्डर शेवट 5 नंबरमध्ये दिसते. 2 ऑर्डरसाठी, एक ऑर्डरसाठी 10 रुपीज, म्हणजे 2 ऑर्डरसाठी 20 रुपीज. आता हा 2 नंबरचा कॉलम कळाला तुम्हाला की हा पहिला कळाला नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर. हा दुसरा ऑर्डर याच्यामध्ये कळलं आपल्याला एका ऑर्डरसाठी किती खर्च आहे, त्याच्यानुसार आपण प्रत्येक वर्षासाठी लागणारा खर्च काढला, ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट. नाव थर्ड ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट इज द 10% ऑफ द रुपीज व्हॅल्यू ऑफ annual uses, and rupees value of the annual uses is the 1000 rupees. असं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. then that time now how we will calculate the annual inventory carrying cost? It will be calculated as per the formula 10 divided by 100 multiply by 1000 divided by 12. आता पहिलं याच्यात 12 आहे म्हणून आपण 12 घेतलं. मग त्यावेळेस आपल्याला ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट येईल 8.33. Second example 6 है. So for second the formula will be 10 divided by 100 multiply by 1000 divided by 6. त्याचा annual inventory carrying cost येईल 16.66. थर्ड याचा annual inventory carrying cost येईल 25. अशा प्रकारे आपण so on we will calculate the annual inventory carrying cost. Now this next column is total annual cost. Total annual cost is nothing but the sum of column 2 and 3. 2 आणि 3 कॉलमची बेरीज आहे. मग आता हे 120 प्लस 8.33 टोटल इन 128.33. टोटल ॲन्युअल कॉस्ट फॉर दिस ऑर्डर फॉर प्लेसिंग द 12 ऑर्डर्स इन अ इयर विल बी 128.3. मग आता आपण टॅब्युलर EOQ मध्ये काय पाहणार? वी विल सी की ज्या पॉईंटला a point at which annual ordering cost, this annual ordering cost and annual inventory carrying cost will be minimum is the economical order quantity. त्याला म्हणणार आपण इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी. ज्या कॉस्टला ह्या दोन्ही क्वांटिटी मिनिमम असतील. मग हिअर यू कॅन सी दॅट ॲट व्हेन वी गिव द ऑर्डर आफ्टर 3 months, every 3 months, that time the minimum ॲन्युअल कॉस्ट विल बी रिक्वायर. ज्यावेळेस आपण 3 ऑर्डर देतो एका
वर्षात 3 ऑर्डर देतो, म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट झाला 10 इंटू 3 इज इक्वल टू 30 अँड ॲन्युअल इन्व्हेंटरी कॉस्ट विल बी 33.33. त्याची बेरीज केली आपण 63.33 total annual cost, and from this table we can conclude that annual cost for the purchasing of items are lowest when it bought thrice per year. The total annual cost for this frequency is 66.33 per year. म्हणजेच आपण EOQ मध्ये पाहिलं होतं की ज्या EOQ is a quantity where the annual carrying cost, annual ordering cost and annual inventory carrying cost will be minimum is called as the EOQ. And from this table we will conclude that when we give the 3 orders in a year it will be a minimum. So from this table we can calculate, आपण ह्या टेबलवरून काढू शकतो की इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी किती आहे. येते लक्षात. आता ही झाली टॅब्युलर मेथड. सेकंड मेथड आहे, सेकंड मेथड इज द graphical presentation of the graphical presentation of EOQ by plotting a graph. Economical order can be calculated by plotting a graph or graphically. If a graph is plotted between the order quantity and cost to order and carry, the ideal order size is a point where the sum of both cost will be a minimum. आता आपण ज्यावेळेस ग्राफ काढू, आपण हा ग्राफ काढलाय कशाचा, ग्राफ इज प्लॉटेड वाय ॲक्सिसवर काय घेतलं आपण, कॉस्ट टू ऑर्डर अँड कॅरी, आणि एक्स ॲक्सिसवर घेतलंय ऑर्डर क्वांटिटी. बरोबर. वेन वी प्लॉट अ ग्राफ बिटवीन ऑर्डर क्वांटिटी विच इज टेकन ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑर्डर टू कॅरी, कॉस्ट टू ऑर्डर अँड कॅरी ऑन द वाय ॲक्सिस. मग आयडियल ऑर्डर साईज किती असेल, द आयडियल ऑर्डर साईज विल बी व्हेअर सम ऑफ बोथ कॉस्ट विल बी मिनिमम. दोन्ही कॉस्ट एका मिनिमम ज्या पॉईंटला असतील दॅट विल बी द ऑर्डरिंग कॉस्ट. मग आता ज्यावेळेस हा आपण प्लॉट काढू त्यावेळेस आता हा जो ग्राफ दिसतोय तुम्हाला, हा असा ग्राफ दिसतोय, इट विल बी द, इट इज द ग्राफ फॉर द टोटल ॲन्युअल कॉस्ट टू ऑर्डर अँड कॅरी. आणि हा दुसरा जो ग्राफ दिसतोय, हा जो दुसरा ग्राफ दिसतोय कोणता, हा जो डाऊन साईडला दिसतोय, एक सेकंड, हां, दिस इज द सेकंड ग्राफ. इट इज द ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट विच इज गोइंग टू लो अँड लो ॲज द क्वांटिटी इन्क्रीजेस. मग आयडियल क्वांटिटी कोणती आहे, आयडियल क्वांटिटी इज द क्वांटिटी वेअर बोथ, हे जे दोन्ही ग्राफचे जे पॉईंट आहेत, जसं हा पॉईंट ए वेअर बोथ क्वांटिटी आर द मिनिमम इज द point A where the line representing the annual carrying cost intersect the line representing the ordering cost, where both lines or both points are intersect with each other and both points are the minimum is the correct quantity for the buying of a product. Understand, this is the graphical presentation of EOQ. And third method is the determination of EOQ by an algebraic method. By using an formula we can calculate the economical order quantity. The formula for the finding out EOQ is the EOQ is equal to under root of 2AB divided by CS, where A is the annual consumption, B is the buying cost per unit, C is the cost per unit of the material, and S is the storage and other inventory cost. By putting the value in the above equation we can calculate the EOQ. आता याचं एक एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल, ॲन्युअल युजेस कॉस्ट ऑफ अ मटेरियल मीन्स A is equal to 1200 units and the cost is Rs rupees 10 to handle an order for this material. The price is 1 per unit regardless of the quantity purchased and carrying cost of the inventory is the 24% per year. Then we will calculate the, or we can find out the EOQ by applying the formula under root of 2AB divided by CS. We will put these things
where 2 multiply a means the annual uses. The given annual uses is 1200. B is equal to buying cost. Buying cost, here the buying cost is given 10, so we have written 10. Then divided by C multiplied by S. C is the price per unit, cost per unit, and cost per unit is given 1. And S is the storage and other inventory cost. S is given 24% per year, so in terms we can write 0.24 for that. So when we calculate this thing, we will get the annual economical order quantity will be a 316 units. By applying the UOQ method, we can also find out the इकॉनॉमिकल ऑर्डर मेथड. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी इज द मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ही एक इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे. ह्या मेथडमध्ये काय करतो आपण, इन दिस मेथड द इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी इज फाइंड आउट बाय व्हेरियस टेक्निक, बाय डूइंग द टॅब्युलर अरेंजमेंट, बाय प्लॉटिंग अ ग्राफ, or by doing the algebraic calculation, or by applying the algebraic formula, we can find out the exact cost or exact order quantity. Exact order quantity means a quantity where the ordering cost and inventory carrying cost will be a minimum. We can find out by using the various methods. Understand? So I will provide you one Google form along after this lecture, which include one problem and 2-3 questions related to this topic. Kindly submit, and till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.